आज या ठिकाणी कितीतरी वर्षानं एवढं चांगलं मैदान भरवायचं काम विश्वदेश भैया यांनी केलं। हे करत असताना बरेच वर्षापूर्वी कारखान्यावरती मैदान होत होतं, पण कारखान्याचं मैदान काही कारणावरती बंद पडलं। पण कुस्त्या मला एक नंबरच्या पाहिजेत, कुस्त्या चांगल्या पाहिजेत, मग त्याच्या पद्धतीने ठरवायचं हे नियोजन करून पूर्वी कुणी मदत केली याचा अभ्यास करून विश्वदेश भैया आपल्या भागातील त्यांनी मातीमाने भाऊच्यावर 2 तास कुस्ती केली। असे मैपती पाडगावकर यांचे चिरंजीव जितेंद्र दादा यांच्याकडे जाऊन मला मैदान घ्यायचंय। मैदान घेत असताना एक नंबरचं मैदान घ्यायचंय। मग काय करायचं तर सांगलीला गेले आणि सांगलीला गेल्यानंतर विश्वदेश भैयांनी रंगुटा लावला हे मला पण माहित आहे, पण मला भारताचा 1 नंबरचा पैलवान पाहिजे आणि जगातील मातीचा 1 नंबरचा पैलवान पाहिजे। त्यानंतर त्यांनी नाव सुचवलं मिर्झा इराण पैलवान आज भारतातील जगातील 1 नंबरचा आहे, भारतातील सर्व पैलवानाला हरवलंय, ही कुस्ती आम्हाला ठरवून द्या। त्यांनी जेव्हा मिर्झा इराणाचं नाव घेतलं तर शेलार मामा म्हणून जितेंद्र दादाला पुढे केलं आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती संपवून काका पवारांना भेटले। ही कुस्ती ठरवत असताना 2 तास म्हणले की ही कुस्ती होणार नाही, पैलवान नसल्यामुळं विश्वदेश भैयाला माहित नाही नेमकं काय करायचं। आणि 2 तासानंतर काकासाहेब पवारांनी सांगितलंय एवढं पहिल्यांदा मैदान एवढं मोठे घेताय, चला काय हरकत नाही। महाराष्ट्रातील देशातल्या सर्व पैलवानाला मिर्झा इराणांनी 2-2, 3-3 मिनिटात हरवलेलं आहे। आज आपला आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचा पैलवान महेंद्र गायकवाड वर्ष 21 त्यानं पण युवा स्पर्धेत जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राला महाराष्ट्राला 50 वर्षानंतर मेडल दिलंय असा महेंद्र गायकवाड आहे। मी विचारलं विश्वदेश भैया तुम्ही मैदान का घेताय तर मला माहित नाही। मी त्यांना एक प्रश्न केला, माझ्या आजोबाला आवडत होतं कुस्तीचं मैदान, मग त्यांना एक सांगू इच्छितो की ज्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मैदान आहे त्यांच्याबद्दल काय तर सांगितलं पाहिजे। यात संपतराव देशमुख अण्णा हे नागेवाडी तालुक्यात स्पर्धा व्हायची, स्पर्धा संपली सगळी घरी आपापल्या गेले तर कडेगावचे 5-6 पैलवान राहिले होते। अरे मला तुम्ही घरी कसं जाणार तर त्यांनी सांगितलं आम्हाला गाडी नाही, माझी ही जीप आणि ड्रायव्हर या पैलवानाला जेवण घालायचं आणि घरी सोडायचं। त्यात माझे चुलते कृष्णा रास्कर होते की पैलवाना पण असणारे असता कडेगाव मध्ये मैदान व्हायचं दरवर्षी आणि आपल्यात सोहली भागातले सोहली गावचे पैलवान प्रकाश गाडगे त्याचा मयत झाले 2 वर्ष झालं, पण चांगले पैलवान होते। त्यांची आणि कृष्णा रास्करची कुस्ती कडेगावच्या मैदानात लागली। कुस्ती एवढी झाली अर्ध्या तासाच्या वर झाल्यावर गावाने निर्णय घेतला की कुस्ती सोडवली जाणार पण बक्षीस मिळणार नाही। त्यावेळेस संपतराव देशमुख अण्णांचं गाव कडेपूर, माझ्या दोन्ही गाव शिवशेजारचे, कडेगाव पण शिवशेजारचं आहे आणि सोहनी पण शिवशेजारचं आहे। त्या गावचं पैसे बक्षीस माझ्याकडे द्या, हीच कुस्ती 1 महिन्याला लागणार। 1 महिन्यानं जो जिंकल ह्याच्यापेक्षा डबल मी रक्कम देणार आहे आणि हे पैसे घेऊन 1 महिन्यानं दोघांना सांगितलं दोघांनी तयार करा आणि 1 महिन्यानंतर कुस्ती लावल्यानंतर कृष्णा रास्कर जेव्हा विजय झाले तेव्हा 70% रक्कम कृष्णा रास्करला आणि 30% रक्कम प्रकाश गाडगे यांना, का तर त्यांनी कुस्ती जीवन ठेवायचं काम केले। ज्या मुलांना आजोबा कसे बोलत होते, कसे सांगत होते, कसे वागत होते, ज्यांना पाहिलं नाही अशा मत आणण्याची इच्छा असेल की संग्राम भाऊ पैलवान हो 10वी पर्यंत तुम्ही तालमीत गेला असेल, लंगोटा लावला असेल, पण तुम्ही कुस्तीचा पैलवान नाही झाला, राजकारणाचा पैलवान झाला, पण ज्यानं आजोबा पाहिलं नाही ते माझ्या रक्तात
गुणधर्म आहे म्हणून हे मैदान घेतलं। त्यामुळं विश्वजित भैया असेल, रोहित नाना असेल, तसे अमोल डांगे असेल, मोहिते असेल, निकम असेल, यांचा सर्वांचा सत्कार माझे गुरुवर्य अर्जुनावर काकासाहेब पवार यांच्याकडून तसेच संजय काका पाटील, संग्राम भाऊ यांच्या हस्ते चांदीची गदा विश्वजित भैया व त्यांच्या सर्व युथ फाउंडेशनला द्यावी अशी मी विनंती करतो आणि आपण आघाडी द्यावी।